सगळ्या ताईंना प्रश्न पडला होता, की मी प्रेग्नंट आहे का नाही? माझ्याकडे गुड न्यूज आहे, तर मी सांगत का नाही? इतका उशिरा का सांगते? हे सगळ्या प्रश्नांचं मी एक लाँग व्हिडिओमध्ये उत्तर दिलेलं आहे. नक्कीच तुम्ही तिथं बघू शकता. खाली त्रिकोणावर क्लिक केलं, की तुम्हाला लाँग व्हिडिओ माझा भेटून जाणार. तर चला सकाळची रुटीन शेअर करते. आज थोडंसं उठायला उशीर झालं होतं, तर इथे नाथरण वगैरे सुद्धा माझे पडलेले होते. तेही आवरून घेतले. त्याच्यानंतर अंघोळ वगैरे केली आणि लगेच इथं देवपूजा करायला घेतली. आज सोमवार होता, तर महादेवाची पूजा व्हायलाच पाहिजे. तर मस्त माझी पूजासुद्धा करून झाली होती. त्याच्यानंतर आम्हाला अजून मंदिरात सुद्धा जायचं होतं. मंदिर इथून जवळच आहे, तर आई बोलली, "चल माझ्यासोबत." माझी आई नेहमी त्या मंदिरात जात असते. घरची पूजा करून ती मंदिरात जाते नेहमी. तर मी पण त्यांच्यासोबत जाणार होते आणि मंदिर जवळ आहे म्हणून काही वाटत पण नाही जायला आणि ऊन पण जास्त झालं नव्हतं. म्हटलं लवकर जाऊन यायला पाहिजे. मस्त सगळ्यांनी एक-एक करून पूजा करून घेतली. आरती वगैरे केली. माझ्या मम्मीला आणि माझ्या मावशीला सगळ्या आरत्या वगैरे येतात. मला काही एवढं जमत नाही. येते मला पण जास्त नाही, पण माझ्या आईला खूप जास्त येते. तर मस्त इथं सगळे पूजा वगैरे आमची झाली होती. त्याच्यानंतर घरी आल्यावर खूप जास्त आता भूक लागली होती. तर सगळ्यांना मस्त एकत्र बसून जेवण केलेलं. कालची कमेंट वाचून खरंच खूप वाईट वाटलं, की त्यांचं म्हणणं आहे, की नवऱ्याने याला सोडून दिली आहे. खरंच ना, कसं विचार करतात तसलं तर विचार आमच्या मनात नाही, काय नाही. माझ्या नवऱ्यानं मला प्रेमानं 1 महिन्यासाठी इकडे सोडली आहे. ते तिकडे गेले म्हणून आणि लोकं कसे विचार करतात ना, खरंच खूप वाईट वाटतं, की कोणीतरी म्हणजे इतकं वाईट बोलू शकतं. तर असो, चला इथंच मी एंड करते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.